आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभय कुमार शहा गेली 5-6 वर्षे म्हणजे 2019-2020 पासून मी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला मराठीत आपण समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम हे नाव देऊ शकतो, याद्वारे अनेक बहुसंख्य भारतीय जे समभाग गुंतवणुकीत अज्ञानी आहेत, अशिक्षित आहेत, त्यांना थोडंफार सुशिक्षित करण्याचा मी प्रयत्न करत असतो. एक लक्षात घ्या, मी कोणाला काही टिप्स देत नाही, काहीही देत नाही. योग्य तऱ्हेने गुंतवणूक कशी करायची हे मी जे गेले 40 वर्ष जो मी मला जो अनुभव आला आहे तो लोकांपर्यंत पोहोचवून प्रामाणिकपणे आपल्या मराठी माणसाने का नाही श्रीमंत व्हावं, माझ्यात हा एक खेद आहे. त्याच्यासाठी मी मराठी माणसाला 6%, 6.5%, 10%, 12%च्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याचा मनस्वी प्रयत्न करीत असतो. भले त्याच्यात अनेक जण हसतात, मला वेडा म्हणतात, काही फरक पडत नाही, कारण असे वेडे लोकच अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणतात. आता आजचा जो व्हिडिओ आहे त्याचं शीर्षक आहे नॉट डुईंग लॉस बुकिंग अथवा तोट्यात समभाग न विकणे. जरा हा विषय खूप महत्वाचा आहे, जरा लक्ष देऊन ऐका. आणि त्याच्या आधी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, मी फक्त तुमच्याकडे एकच, आता लोक मला मध्ये गुरुपौर्णिमा होती तेव्हा मला अनेक लोकांनी गुरु 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 करत ते जे काही पाठवलं त्याच्यापेक्षा एक छोटीशी गुरुदक्षिणा द्या ना. माझे व्हिडिओज तुम्ही लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. माझं यूट्यूब वाहिनी, ज्याला आपण मराठीत यूट्यूब चॅनल म्हणतो, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर तिकडे जी बेल आयकॉन आहे त्याला दाबा, म्हणजे मी अगदी गरजू लोकांपर्यंत मी पोचू शकेन, ज्याने झाला तर अनेकांचा फायदा होईल, यात काही तोटा नाहीये, हे पहिलं लक्षात ठेवा. नम्र विनंती, कृपया मला मदत करा. बहुसंख्य भारतीयांमध्ये अशी विचित्र गुंतवणुकीची प्रवृत्ती आढळून येते, अतिशय विचित्र, म्हणजे मी विचित्रवर अगदी 4-5 टन वजन टाकलेलं आहे. ती प्रवृत्ती म्हणजे, समजा त्यांनी 10 वर्षापूर्वी एखादा समभाग घेतला असेल आणि त्यावेळेला तो अतिशय चांगला असेल, पण गेले 8-10 वर्ष तो कासव गतीच्याही पेक्षा कमी गतीने अथवा संथ गतीने, म्हणजे संथ हा शब्द सुद्धा अतिशय वेगवान आहे, म्हणजे एवढ्या संथ गतीने तो जर वाटचाल करतोय, तरीही ती व्यक्ती तो समभाग जो काय भाव मिळतोय, भले तोट्यात असून, तो विकून दुसऱ्या वेगाने वाढणाऱ्या समभागात गुंतवणूक करणार नाही. कारण म्हणजे त्याच्या डोक्यात एक गेलेलं चुकीचं तत्व, ते म्हणजे मी घेतलेल्या भावापेक्षा कमी मध्ये विकणार नाही, आणि तो घेतलेला भाव नाही आला तरी चालेल, म्हणजे माझी पुढची माझ्या नावाने किती ठो ओरडो तरी चालेल, कारण ती व्यक्ती वर गेलेली असते तोपर्यंत. ही अतिशय एक विचित्र प्रवृत्ती आहे. आणि मग हे लोक अनेक वर्ष समभागाची वाट बघण्यात घालवतात. आता 2 उदाहरणं मी तुमच्या समोर देतोय. एक समभाग जो मी ज्याला ओल्ड जनरेशन IT क्षेत्रातला समभाग आहे. आता मी जरा वेगात हा माझा तक्ता वाचून दाखवतो. गेल्या म्हणजे 8 तारखेच्या एका दिवसात त्याला, मी ही आकडे इंग्रजीत सांगतो कारण अनेकांना मराठी कळत नाही दुर्दैवाने, -0.97% नुकसान. गेल्या 5 दिवसात -2.76% नुकसान. एका महिन्यात -12.87% नुकसान. 6 महिन्यात 24.24% नुकसान. इयर टिल डेट म्हणजे 1 जानेवारी ते 8 तारखेपर्यंत
24.38% नुकसान, गेल्या एका वर्षात 19.61% नुकसान, म्हणजे पर ॲनम त्याला रिटर्न्स काहीच मिळालेले नाहीयेत. एका वर्षात 19.61% नुकसान, 2 वर्षात अधिक 3.76% नफा, 2 वर्षात, म्हणजे दर साल दर शेकडा त्याला 1.88% फायदा, 3 वर्षात वजा 11.93% नुकसान, म्हणजे दर साल दर शेकडा वजा -3.98% नुकसान, 4 वर्षात -13.74% नुकसान, म्हणजे दर साल दर शेकडा -3.4% नुकसान, 5 वर्षात +49.74% फायदा, म्हणजे दर साल दर शेकडा +9.95% फायदा, 6 वर्षात 74.77% फायदा, म्हणजे दर साल दर शेकडा 12.76% फायदा, 7 वर्षात 98.9% फायदा, म्हणजेच दर साल दर शेकडा 14.13% फायदा, 8 वर्षात 208.45% फायदा, म्हणजे दर साल दर शेकडा 26.05% फायदा, 9 वर्षात 178.74% फायदा, म्हणजे 19.87% दर साल दर शेकडा, आणि 10 वर्षात 147.46% फायदा, म्हणजेच 14.74% फायदा. हा फायदा आहे दर साल दर शेकडे. मी तर कधीच असंही म्हणजे सुदैवाने माझी प्रवृत्ती अशी नाही, आणि हे काय मला माझ्या वडिलांनी नाही शिकवलंय की कशी गुंतवणूक करायची, वेळ प्रसंग बघून कसं त्या समभागातून बाहेर येऊन वाढणाऱ्या समभागात पैसा टाकायचा. आता पुढचं आहे का, शेवटच्या वर्ष म्हणजे 10 वर्षात 147.46% नफा मिळालाय 10 वर्षात. याचा अर्थ जर 1 लाख गुंतवले असते तर त्याचे 10 वर्षांनी 2.47 लाख झाले असते. काय आणि काय फायदा आहे, म्हणजे कासव गतीच्याही पेक्षा अतिशय कमी. आता हा दुसरा पण तक्ता मी बनवलाय, हा एका दुसऱ्या समभागाचा आहे. आता त्यात मी एकदम शेवटी येतो. याला 10 वर्षांनी म्हणजे 10 वर्षात 137.80% नफा झालाय, म्हणजे दर साल दर शेकडा 13.78. महत्वाचं म्हणजे 10 वर्षापूर्वी जर 1 लाख गुंतवले असते तर आज 1 लाखाचे 2,37,800 एवढेच रुपये झाले असते. हे 2,37,800 हा नफा नव्हे, 1 लाखाचे 2,37,800, आणि पहिला जो समभाग होता त्याचे 1 लाखाचे 2,47,000, म्हणजे पहिल्यात फायदा 1,47,000 आणि दुसऱ्यात फायदा 1,37,000. हे झालं कासवाच्याही पेक्षा कमी गतीने चाललेले अतिशय त्यावेळचे अतिप्रसिद्ध. फायदा काय, ते प्रसिद्ध तेव्हा होते, आता धमाल. आता हे बघा, त्याच्याऐवजी हे माझे 3 लाडके समभाग, ते मी सगळं काढलंय, पण तेवढं चार्ट दाखवायला गेलं तर आता हा 3 तासाचा एक चित्रपटच होईल आणि सगळे गुंतवणूकदार झोपून जातील. तर मी तुम्हाला सांगितलं ते जे हळू चाललेले ते एकानी 1 लाखाचे 2.47 झाले, दुसऱ्याचे 1 लाखाचे 2.37. आता माझे लाडके समभाग म्हणजे मी पहिले 2 समभाग 2.5 का 3 का 4 वर्षापूर्वीच विकले, आणि माझ्या व्हॉट्सअपला स्टेटस देतो त्या विकताना सुद्धा मी लिहिलेलं हे ओल्ड जनरेशन मी विकतोय. आता माझे लाडके समभाग, माझ्या एका समभागाने 1 लाखाचे 7.63 लाख झाले, माझा लाडका. दुसऱ्या समभागाचे 1 लाखाचे 10 वर्षातचा 13,44,000. तिसऱ्या माझा लाडका समभाग
1,00,000चे 35.34 लाख. आता गंमत बघा, एखादी व्यक्ती त्या 1 आणि 2 मध्ये अडकून पडली, हे चक्रव्यूहच आहे. त्याला आत जायचं माहितीये, बाहेर यायचं माहित नाहीये, पण अभिमन्यू झालाय त्याचा. वर त्याला अभिमान वाटतो की मी अभिमन्यू आहे. अरे पण जो चक्रव्यूहातून बाहेर येतो ना, तो खरा विजेता असतो. आता त्यांनी त्या चक्रव्यूहात अडकल्यामुळे 2 समभागात त्याचं अंदाजे 250 ते 1650% नुकसान झालंय. कारण त्याने ते विकून दुसरे घेतले असते, जे उदाहरणार्थ मी जे 3 घेतले ते सुद्धा घेतले असते. आणि असे अनेक आहेत. मी घेतले म्हणजे काय, माझी कॉलर अशी टाईट वगैरे मी करत नाही, पण मी उदाहरणं देण्यासाठी आणि तुम्हाला वाटत असेल हे पटकन नाहीये, याच्या मागे खूप अभ्यास करावा लागतो. माझ्या मागे AI नाहीये, माझ्या हाताखाली 25 CA नाहीयेत सगळं अनालिसिस करायला, सगळं मीच आहे. तर हे लक्षात ठेवा, हे नुकसान झालंय तुमचं, इट इज अ लॉस इन प्रॉफिट. म्हणजे हे असं घोड्यासारखं झालं, असं तो चालतो घोडा. मग हे अजिबात मग हे समभाग गुंतवणूकदार काय म्हणतात, छे समभाग गुंतवणूक काय मजा नाही. माझं FD, RD, पोस्ट, म्युच्युअल फंड निदान 10% तरी मिळतात. 6.5% पेक्षा 10% किती जास्त आहेत. पण त्यांना 1650% नुकसान होऊ घातलेला नफा एवढा त्यांचा नाही मिळाला, याचं दुःख वाटत नाही. तेव्हा आदरणीय भारतीय गुंतवणूकदारांनो, हे महत्वाचं पहिलं वाक्य लक्षात ठेवा की मी कोण स्वतःला शाणा समजत नाहीये. मी तर तुमच्यापेक्षा अतिशय सामान्य गुंतवणूकदार आहे. माझं लक्ष ROI येथे असते, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि हे माझं वाक्य नेहमी लक्षात ठेवा, अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट म्हणजे कला. इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. हे पहिलं लक्षात घ्या. आणि आत्ताच मी शोधत होतो, काय सुंदर त्याचा परफॉर्मन्स आहे बघा. 3 वर्षात कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ, ही एक वेगळी कंपनी आहे. 3 वर्षात 24%, 3 वर्षात स्टॉक प्राइस CAGR 66%, ROI 3 वर्षात 33%, कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ 42%. आणि मी हा समभाग शोधला होता 2,500 ला, आणि आजची किंमत आहे त्याची 14,886, आणि त्याची ऑल टाइम हाय 17,820. आणि त्याने गेल्या 1 वर्षात किती दिलाय मी तुम्हाला आता पटकन दाखवतो. एक दिवसात 2.68% नफा, 5 दिवसात 2.93, 1 महिन्यात 3.70 नुकसान, 6 महिन्यात 68.44 नफा, Y2D 50.54% नफा, एका वर्षात 45.80%. काय वाईट हो, एका वर्षात 45.80 कोण देतं तुम्हाला? त्याच्यानंतर 2-3 वर्षाचं इथे तयार नाहीये. 5 वर्षात 1,340.77 म्हणजे 1,340.77% नफा. हा कुठे आणि हा कुठे? हे किती देतात सांगू का 5 वर्षात? त्या आधीच्या 2 कासव कंपन्या, एकाने 5 वर्षात दिलेला आहे -13.74 तोटा, दुसऱ्याने दिलाय 5 वर्षात 35.32% नफा. पण जरी नफावाली कंपनी आणि ही बघितली, हिने 5 वर्षात दिलाय, ही पण माझीच आहे,
पण मी ती याच्यात नाही घेतली कॅल्क्युलेशन मध्ये. हिला 1340.47% नफा आहे. कशाला तुमचा पैसा वाया घालवता? तुमच्या हातात पैसा आहे आणि हे असं नका कारण सांगू माझ्या वडिलांनी नाही शिकवलं. कृपया करून तुमचा पैसा व्यवस्थित गुंतवणुकीत चांगल्या फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स मध्ये गुंतवा. पैसा वाया घालवू नका. ही माझी तळमळ थोडी तरी यशस्वी होऊ दे. पैसा तुमच्याकडे आहे हो. अहो शेतात चुकीच्या वेळेला चुकीचं पीक घातलं कसा नफा होणार आहे? सगळं महत्वाचं, काही कठीण नाहीये. आणि मी आता काही नावं घेतली तर लोक म्हणतील हा जातीवाचक आहे. पैसा हा फक्त अबक या जातीच्या लोकांनी का कमवायचं? मराठी माणसांनी का नाही कमवायचं? गुंतवणूकदार मित्रांनो विचार करा. आणि हे मी सगळे व्हिडिओ किंवा हे मराठीत का करतोय माहितीये का? मला अनेकांनी सांगण्यात आलं की सत्यजित शहा साहेब मराठी माणसाला आयुष्यात कधी कोणी शिकवलेलं नाहीये कशी गुंतवणूक करायची असते, समभागात कशी गुंतवणूक करायची असते. अनेकांनी मला विनंती केली. त्याचप्रमाणे मला अनेकांनी हिंदीत करा, इंग्रजीत करा सांगितलंय, पण मला एवढा वेळ नाहीये. मी मराठीत करतो. मराठी माणसानं याचा उपयोग करून घ्यावं. मी जेव्हा गुंतवणूक सुरू केली होती तेव्हा गुगल पण नव्हतं. तुमच्याकडे गुगल आहे, तुमच्याकडे सगळं आहे. सुदैवाने मी अजूनही करतोय गेले 5-6 वर्ष. मला नाही वाटत 5-6 वर्ष कोणी एवढा इक्विटी लिटरसी मिशन असा काही कार्यक्रम कोणी राबवलाय. म्हणजेच समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम कोणी राबवली. तेव्हा माझ्या या मोहिमेचा फायदा करून घेणं हे तुमच्या हातात आहे. हा पैसा तुमचा आहे, तुम्ही वाढवायचं. माझ्याकडून टिप्स आणि असली काही अपेक्षा करू नका. धन्यवाद आणि जय हो.